बलाढ्यांचा गजर ऐकायला मिळणार आहे. मजा येणारी मॅच मध्ये. बरीचशी पारदर्शक या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. भाविक आणि मैदानावरती भावेशवरती जास्त पारदर्शक करा की भाविकवरती लावण्यात आलेले आहेत. बघा काय गंमत आहे. इथे भाविक आहे, इथे भावेश आहे, इथे मितेश आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मितेश. पहिले चेंडू बॅटची कड घेते, चेंडू सीमापार 4 चौकार. हा फायनलचा मॅच नाही, एडवन संघामधल्या 2 वाघांची झुंज मैदानावरती सुरू आहे. गणपती बाचाव्याचा गजर झालेला आहे. चौकारच्या बॅट्समनचा आवडला असं तर टाळ्यांचा गजर करायला काय हरकत नाही. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मितेश पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅनला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे आणि एकच धाव आहे. एक धावसंख्या वाढली. धावसंख्या 5. प्रमोद समालोचन कक्षामध्ये दाखल झाले. प्रमोद, मी मगाशीच म्हणलो की जंगलात ते 2 वाघ जेव्हा लढतात ना ते बघण्यासारखं असतं. आज एकाच गावातले 2 संघ मैदानावरती आहेत, त्यामुळे उत्सुकता वाढली. बघा बरेचसे प्रेक्षक उभे राहिलेत आणि ह्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. डेफिनेटली एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ. पाहायचंय ज्या पद्धतीने मात्र सामना पाहण्यासाठी उत्सुकता लागली होती प्रत्येकाला. चांगला बॉल होता. ह्या वेळेला पंचांकडे जरूर अपील केली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक रन्स या वेळेला खूप मायने राखणार आहे. लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव मिळेल. प्रत्येक बॉलवर, प्रत्येक धावेवर टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतो. दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळतात, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत म्हणजे सामना रंगतदार पाहायला मिळेल यात मात्र शंका नहीं है. प्रशांत सर, जी हाँ, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और 2 तगड़ी टीमें बीच मैदान पर है. स्कोर रॉबर्ट चेरन बगैर किसी नुकसान के भावेश 5 पर बैटिंग कर रहे हैं. भाविक 1 का. मितेश का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. अशोकपुरी एडवन के सबसे बेहतरीन खिलाड़ी बीच मैदान पर. एक तरफ जयप्रकाश एडवन की टीम ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे. फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को क्या किया. रन बनाने का कोई अवसर नहीं. स्कोर रुका हुआ. 6 रन बगैर किसी नुकसान के. सुपर डिलिव्हरी. खूप चांगला बॉल होता. मितेश तरे, रगत या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या क्रिकेटच्या खेळात तोच मात्र मितेश तरे पाहायला मिळतोय. सात धावा झालेल्या आहेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, सुरुवात चांगली मितेश तरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. भावेश लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, मॅन इन फॉर्म. आणि एका साईडला भाविकला आपण पाहू शकताय एक छोटा पॅट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकताय. मितेश तरे एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हरपन मौला खेळाडू. चांगला बॉल होता. ऑन साईडला पायामधला चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढला गेलाय. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फेकेपर्यंत 2 धावा, जीवाची आकांता. एक रन. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. या 2 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 नो लॉस. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र संत गतीने आलेत प्रशांत सर, परंतु आता मात्र 4 षटक आहे. 4 षटकांमध्ये एक टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल की 70-75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. जी हाँ बिल्कुल. लेकिन पहले ओवर में जो स्टार्ट हुआ है वो बहुत ही बढ़िया. केवल 9 रन स्कोर बोर्ड पर है. कुंदन हमारे से जुड़ेंगे, डीजे मास्टर है और दूसरी तरफ चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. 9 रन स्कोर बोर्ड पर.
वर 10 वर जाऊन पोहोचले गेले. एक तरफ प्रमोद ये जो मुकाबला ना जीतने के लिए एक फाइटिंग टोटल बनाने की ज़रूरत है, स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के है, तो आशापुरी एडमन जयप्रकाश एडमन जयप्रकाश एडमन की बात करें तो वो भी एक प्लान बना के लेके आए, इनका भी प्लान होगा, इनकी भी एक योजना होगी। ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है, फ्लैट शानदार दमदार छक्का। करारा प्रहार, छोटा पॅक बडा धमाका, व्हॉट अ शॉट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, वेगाने फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग. एकच रन मिळेल, एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर याच रन रेटने खेळले, करंट रन रेटने, तर डेफिनेटली 69 पर्यंत जाऊ शकतात. जी हाँ, वो एक बात में मैं चर्चा कर रहा था कि जयप्रकाश एडवानकर का भी एक प्लान होगा। अगर आप बल्लेबाज चाहेंगे 60 के आसपास, 65 के आसपास या 70 के आसपास जाना चाहेंगे तो 55-50 के अंदर रोकने का प्रयास हो जाएगा प्रकाश एडवन टीम का। जयप्रकाश एडवन की टीम ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टपकाते उछाल था, बहुत अच्छी गेंद थी उत्तम द्वारा, उत्कृष्ट गेंदबाजी कर रहे मैदान के अंदर। एक रन लेने का मौका, लेग बाय का इशारा बाकी है नितेश कदम ने। स्कोर की बात करते रन संख्या इसी के साथ 18 रन बगैर किसी नुकसान के। 18 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. उत्तम दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर उत्तम कामगिरी 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा एकंदरीत खेळ. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज, हॅपी बॉईज 100 रुपयांचं कॅश प्राइज. सागर तरे यांच्याकडून जर आता उत्तमने विकेट मिळवली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. 18 रन झालेले आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता, बॅटची एज लागते आणि सरळ चेंडू शॉट लेगला निघून जातोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर क्रियांश 11 आई आशापुरी एडवन टीम. उत्तम ने बहुत बढ़िया गेंदबाजी जरूर की है। पहले ओवर में ज़्यादा रन आए थे, केवल 9 रन, इस ओवर में 5 गेंदों में 9 रन। स्कोर कुल मिलाकर 19 बगैर किसी नुकसान के। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे उत्तम, सामना करने के लिए भावेश, और टपक आने के बाद गेंद नीचे रही है। इस बार विकेट कीपर गेंद को ज्यादा नहीं कर पाए, मितेश है विकेट के पीछे, और अब जाकर सिंगल, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे। क्या बल्ला लगा वो भी देखा जाएगा। बिल्कुल अंपायर तो कह रहे कि बल्ला लगा, बल्ले का निचला हिस्सा, और उसके बाद में विकेट कीपर के दस्तानों को छूती हुई गेंद फाइन लेग पर आई थी। दूसरा ओवर, स्कोर कुल मिलाकर 20 रन स्कोर बोर्ड पर है। आइए डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, एक गाने के साथ चर्चा जारी रहेगी। सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रशांत आदवडे सर, ज्या पद्धतीने क्रिकेटचा सीझन चालू झाला, मात्र आता तशी वेळ राहिलेली नाही आहे. आता 365 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. एक काळ असा होता की मात्र आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानंतर 4 ते 5 महिने बॅटला विश्रांती मिळायची, खेळाडूंना विश्रांती मिळायची. परंतु आता तसं नाही आहे. आता रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आल्यानंतर 365 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सगळ्यांनाच विश्रांती असायची. बॅट्समनला असायची, बॅटला असायची, स्कोरर थांबलेले असायचे, कॉमेंटेटरना विश्रांती, अंपायर, क्रिकेट पूर्णपणे थांबलेलं असायचं. पण आता नाही, कारण मागच्या काही वर्षामध्ये क्रिकेट करता सुगीचे दिवस आलेले आहेत.
सुरेख सुंदर अप्रतिम गोलंदाजी आणि सुगीचे दिवस सोन्याचे दिवस झालेले आहेत. ISPL मध्ये आपण बघितलं तर करण अंबाला 27 लाखाची बोली लागली. याचा अर्थ काय तर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत आणि पूर्वी फक्त टेनिस क्रिकेट असायचं, आता रबल बॉल क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतं. त्यामुळे 365 दिवस क्रिकेटचा खेळ सुरू आहे, त्यामुळे सगळेजण बिझी आहेत. जबरदस्त. यावेळेला आपण पाहताय सुवर्ण दिवस आलेत म्हणून आम्ही टेनिस बॉलचा ऋणी राहतो या क्रिकेटच्यामुळे, कारण प्रत्येकाला व्यवसाय मिळाला. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव शॉट, मॅक्सिमम 6. ते सागर तरेसाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. काय या ठिकाणी तो देखील नाचतोय, पण तिकडे गोलंदाज पण नाचवतोय, मजा येते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजचा जयंतनं या ठिकाणी बॅट्समनला शांत ठेवलंय, षटकारानंतर कमबॅक केलंय. जबरदस्त. एका साईडला फटक्यांची आतषबाजी, एका साईडला नृत्य. सागर तरे यांचं यावेळेला ऑन साईडला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तर आपल्या एडमनच्या गावासाठी दोन्ही बाजूला पारितोषिके लावतात आणि तितकं एन्जॉय पण करतात. दोन्ही कॅप्टनने एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं, अर्थात शेवटी जिंकणार काय, जिंकणार कोण है, एडमन जिंकणार है. रन संख्या 33 बगैर किसी नुकसान के चेन गेंदबाजी कर रहे हैं. भाविक 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लगा और उसके बाद में देखिए यहाँ विकेट बाबिश अपना विकेट सैक्रिफाइस कर रहे हैं. चले एक बार फिर पहले विकेट का पतन गॉन. कमलेश पाठक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हार्दिक पाठक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मृदुल पाटील या वेळेला एक लेदर क्रिकेटचा क्लास, टेनिस बॉल क्रिकेटचा क्लास. आता रबर बॉल क्रिकेटमध्ये कसं खेळतोय पाहायचंय. 6 बॉलमध्ये 5 षटकार आले, तर बंटी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या वेळेला चेंडूला जरूर लेफ्ट केलं होतं. भाविकचा चांगलं कौतुक करेन या वेळेला, कारण कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. वाईट +1 मिळतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 34 या 36 धावा. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते आपण पाहत आहेत. अजून एक बॉलचा खेळ अजून सुद्धा शेष राहिलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. ज्या रणनीतीने चालले तर प्रशांतजी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग, अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. जी हाँ, खास करके बाबिक ने जो बल्लेबाजी की कमाल की, 3 छक्के जड़ चुके हैं. काबिलियत उनके पास है, बहुत सारे इनाम. सागर तरे ने इनके ऊपर इनाम लगाया है. एक तरफ बंटी भाऊ भी है, इस पार्टी में ज्वाइन हो चुके हैं. अगर मृदुल बीच मैदान पर बैटिंग करने के लिए अगर 6 गेंदों में 5 छक्के भी जड़ते हैं ना, तो 500 का इनाम मिलेगा. बल्लेबाज मृदुल के ऊपर दारोमदार रहेगा. बाबिक सीट बल्लेबाज है, आके जम चुकी है. स्कोर फिलहाल अब मैं आपको बताऊंगा. रन संख्या 36 स्कोर बोर्ड पर. सागर तरे जब आते तो शेयर मार्केट बहुत ऊपर जाता है.
सागर तरे इस बार मृदुल के लिए एक बहुत बड़ा इनाम, लगातार 3 छक्के जड़ेंगे तो 500 का इनाम है। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 37 रन। दोनों टीमें मेरे हिसाब से तगड़ी है, दोनों टीमें एक दूसरे की एक बार जो कमजोरी और ताकत को जानती है। 3 ओवर 37, 1 विकेट के नुकसान पर थोड़ा सा माहौल बनाते हैं, कुंदन की तरफ बढ़ते हैं। डीजे मास्टर हमारे साथ जुड़े। स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये SP बॉयज ट्रॉफी 2025 चा शानदार सोहळा, निसर्ग, स्पर्धा आणि गावाची ओळख हे सर्व काही आपण पाहतायत। SP बॉयज ट्रॉफी प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतायत ही स्पर्धा कव्हर होत असताना मित राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम। 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय। उत्तम आपली गोलंदाजी उत्तमरित्या करेल का, परंतु मितेश तरेला आणलं गेलं यावेळेला, मात्र सरळ चेंडू निघून जाईल। नशिबाचा चौकार याला म्हणतात, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं। 4 रन। आ रहे हैं असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये। सागर तरेला पण बरोबर घेऊन जावं लागेल। 41, 1 विकेट के नुकसान पर उत्तम गेंदबाजी कर रहे सामने बल्लेबाज मृदुल 5 पर बैटिंग कर रहे हैं। बहुत महत्वपूर्ण पारी है ये। टॉस उसके ऊपर प्रहार, धड़ाका, धूम धड़ाका, षटकार। ते 40 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। अतिशय स्टँड खचाखच भरलेले आहेत। काय जबरदस्त सामना। यानंतर श्रीराम कसराळी वर्सेस आपण पाहणार आहोत 311 मंगलमूर्ती विराथन। दोन्ही टीम बलाढ्य आहेत। एक वैतरणा विभागातून बिलॉंग करते, एक सफाळे विभागातून बिलॉंग करणारी टीम पाहायला मिळेल। ऑन साइडला व्हाट अ शॉट, क्लास टायमिंग। जणू काही टाकलेला चेंडू आणि रोहित शर्माने मारलेला षटकार। 6। फायनल आज आहे की उद्या आहे हा प्रश्न पडलाय सर्वांना। फायनल कधी आहे? मला आवाज येत नाही। फायनल कधी आहे? क्या बात है, आज फायनलचा मॅच आहे। एडवान्ससाठी हा फायनलचा दिवस आहे। 53 एका गटाच्या मोबदल्यामध्ये उत्तम गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत चौकार, षटकार, षटकार। आवडल्याचं तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये। टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय। 53 धावा दाबलकावरती आणि पहा हे दृश्य कॅमेरामॅनने टिपलेलं आहे। एडवनचा संघ बॅटिंग करत असताना भाविक आणि मृदुल भाव खाऊन गेलेत आणि म्हणून टाळ्यांचा गजर झालेला आहे। 53 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उत्तम खेळण्याची जबाबदारी असेल मृदुलची, जो खेळतोय 17 वरती, 4 चेंडूमध्ये 17। अपनी बॉलिंग मार्क पर गेंदबाज मितेश टप्पा खाते गेंद थोड़ी सी नीचे ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे।
मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन देने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता पर रन संख्या फिलहाल टोटल बन गया 54, 1 विकेट के नुकसान पर। 54 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 54 लॉस ऑफ 1 विकेट. मितेश तरे आतापर्यंत धावा भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना मृदुल पाटील एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते रॉकी ग्रुप चषकामध्ये. काही जबरदस्त खेळ साकारला गेला होता या खेळाडूने. गोलंदाज मितेश तरे एक्सपिरियन्स बॉलरला मात्र घ्या वेळेला खरपूस समाचार घेतला गेलाय. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. 55 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना क्रियांश 11 आई आशापुरी एडवन टीम. और क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही शानदार मैच बीच मैदान पर और स्कोर 55 रन 55। आने वाला मैच श्रीराम कस्ताली बनाम त्रिशी 11 मंगलमूर्ति बिराथन। ओहो, चली गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, करेक्ट शॉट। ते आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅनचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. राहुल आणि विनीतचं प्रत्येक स्टँड्स कचाखच भरलेले या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनाचे राजे वेडी टीम आपण पाहू शकतायत. धनराज पाटील साहेब, पराग म्हात्रे यांना आपण पाहतायत. संपूर्ण विराथनकर मात्र मॅचचा आनंद घेत असताना, शैलेश निवल पुढच्या मॅचची तयारी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही संपूर्ण जे स्टँड्स आहेत, मध्ये मध्ये स्टॉल्स अल्पोहारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण एडवनकर या मॅचचा आनंद, काही प्रेक्षक वर्ग बाईकवर मॅचचा आनंद घेत असताना काल प्रथमेश बंटीने थोडंसं निराश केलं. आज या ठिकाणी उपस्थित जरूर झालेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि संपूर्ण आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक वर्गसुद्धा या स्पर्धेला उपस्थित होताना आपण पाहू शकतायत. ही ताकद आहे शुभमजी पादेसाहेब यांची. SP बॉयज ट्रॉफी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र चेंडू निघून जाईल. भीमरच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. हा बॉल सुटला तरी कसा, पाणी नाहीये, पाऊस नाहीये, हा हातातून चेंडू सुटला. मोये षटकार तुम्हाला आता हवा, यानंतर तर काय म्हणाल? वी वॉन्ट सिक्सर पाहिजे असेल तर काय म्हणाल? क्या बात. वी वॉन्ट सिक्सरचा आवाज. वी वॉन्ट. नाही, अजूनही तुम्हाला कळालेलं नाहीये. मैदानावरती खेळ थांबलेला आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वी वॉन्ट सिक्सरचा आवाज यायला पाहिजे. बोला सगळ्यांनी, वी वॉन्ट. आवाज येत नाही. वी वॉन्ट. We won.
अगला स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 57। गेंदबाजी कर रहे प्रथम, कमाल का मुकाबला। ओ वी वांट सिक्सर, गेंदबाजी के बाद 6 रन, हवाई फायर। बड़ा धमाका, so beautiful, so elegant, just looking like wow. यामध्ये चेंडू ऑन साईडला केला, लॉगर मध्ये क्षेत्ररक्षक एक धावेल, एकेरीने धावसंख्या वाढले, धावसंख्या आता पोहोचली ती 80 धावा धावांकावरती। 80 धावा फलकावर। काय भाविकने बॅटिंग केले, मृदुल आल्यानंतर अजून ऊर्जा संचारली। 31 धावांवर खेळी करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग। कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे षटकार, क्लास क्लास। यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, तंत्रशुद्ध फटका आहे, तेवढीच चांगली फिल्डिंग। जयंत पुढे सरसावता, यावेळेला 2 रन्स मिळतील का? पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच रिस्क घेणार नाहीयेत आणि इथे थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ एकाच गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत। यस पंच, मैदानावरती आपण बघितलं तर खूप मोठं युद्ध, अत्यंत शानदार असा खेळ आणि आमच्या समर्जन कक्षामध्ये सातारी पेढे देखील दाखल झालेले आहेत। तर बॅट्समन नॉट आउट आहे, काही नुकसान नाही आहे, कोणतंही नुकसान नाही आहे। बॉलची आवश्यकता मैदानावरती। आता प्रेक्षकांचा आवाज, एडमनचा प्रेक्षकांचा आवाज बघा, भाविकसाठी ते जसं सचिन सचिन असा आवाज करतात ना, तसा आता आवाज या ठिकाणी येणार आहे। भाविक भाविक बघा बघा, आपण या ठिकाणी ते बघू शकता। नंतर थोड्याच वेळात तो आवाज येईल आपल्याला। यापूर्वी तशा प्रकारचे एक रिदम मी ऐकलेलं आहे, त्यामुळे भाविकचे चाहते भरपूर आहेत, मृदुलचे चाहते भरपूर आहेत। धावसंख्या 82 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 5, प्रथम गोलंदाजी मार्कवरती मृदुल ऑन स्ट्राइक 24 वरती घेतोय मृदुल, 26 पर खेळ रहे, बहुत ही महत्वपूर्ण पारी। यापूर्वी आपण वी वॉन्ट सिक्सरचा आवाज ऐकला प्रेक्षकांमधनं, त्यानंतर भाविकसाठी साथ घालत असताना प्रेक्षकांना आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे। अतिशय दर्जेदार मॅच। आता मृदुल आहे, त्यामुळे भाविकचा आवाज येत नाहीये, मृदुल त्या ठिकाणी आहे। मृदुल देखील एक महत्वाचा खेळाडू, विकेटची आवश्यकता, विकेट घेणं गरजेचं आहे जयप्रकाश एडमन संघाला। आशापुरी एडमन संघानं दमदार कामगिरी आतापर्यंत केलेली आहे। 82 धावा टोकल्यात, त्यामध्ये भाविक 38, 12 धावांची आवश्यकता अर्धशतक झळकावण्याकरता। मृदुल 26 वरती घेतोय 7 चेंडूमध्ये। मजा येणार या मॅचमध्ये, यात काही शंका नाही आहे। प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।
तमाम प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत। फिलहाल गेंदबाजी करे प्रथम ये आखिरी ओवर है, 2 गेंदों का खेलना बाकी है और 2 गेंदों में 2 छक्के आएंगे तो बिल्कुल बात बन के जाएगी बल्लेबाजों के लिए। उड़ाया, ऐसी भी हवा चले और मृदुल क्या है सबको पता चले, गेंद बॉलिंग के बाद 6 रन। आहार पाहायला मिळतोय मृदुल पाटील, यासाठीच ओळखला जातो। टायमिंगचं दुसरं नाव, सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच मृदुल पाटीलला आपण पाहत आहेत। काय बॅटिंग सुरू आहे, खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतायत या मॅच मध्ये। 88 रन झालेत। शेवटचा बॉल, वेला हा बॉल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले गेले होते। प्रथमचा हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने आहे की काय, आणि यस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यस रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने, मात्र वाईट आहे की नाही चॅलेंज केले। थर्ड अंपायर टीव्ही अंपायर आहे सादिक राजापूरकर सर। 88 रन झालेले आहेत। ज्या धावसंख्येचा मात्र उल्लेख आपण केला होता 80-85 रन्स व्हायला हव्यात, आणि त्याच मात्र आतापर्यंत होत असताना पाहायला मिळतात। क्रियांश 11 आई आशापुरी एडवन या टीमची धावसंख्या 15 बॉलमध्ये 38। भाविकने जबरदस्त कलात्मक बॅटिंग केले, 88 तर झाल्यात रन्स आणि फेअर डिलिव्हरी। 88 रन 89 रनचं टार्गेट सेट केले गेले। 8 बॉलमध्ये 32। मृदुल काय बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला, एकदा मृदुल आणि भाविकसाठी जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत। सुपर बॅटिंग, ग्रेट पार्टनरशिप। आणि आता एकदा भाविक आणि मृदुल एक मोठी भागीदारी तुम्ही रचले। बॅट वरती घ्या, बॅट जरा आकाशाकडे दाखवा जरा तुमच्या चाहत्यांना। टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर होतोय, जोरदार टाळ्यांचा गजर। हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर करतायत मृदुल आणि भाविकसाठी टाळ्यांचा गजर। हे दोन्ही खेळाडू ज्यांनी मैदानावरती दमदार बॅटिंग केले, पण प्रमोद एक नाण्याची बाजू आपण बघितले, नाण्याची दुसरी बाजू देखील महत्वाची आहे। जयप्रकाश एडवन संघाकडे देखील जबरदस्त खेळाडू आहेत। यापूर्वी साताऱ्याचा कंदीपेढा जो नेहमी प्रसिद्ध आहे तो साताऱ्यातच राहिला नाही, तर तो आमच्या इथे आता वेडी गावात देखील पोहोचलेला आहे। ज्यांनी आणलाय त्यांचे मनापासून धन्यवाद। चैतन्य, क्या बात आहे, चैतन्यने मला वाटतं चैतन्याने तो इथपर्यंत पोहोचवलेला आहे, त्यामुळे इथे मैदानात देखील चैतन्य आहे, उत्साह वाढलेला आहे, मजा येणार आहे। दुसरी नाण्याची बाजू आपण बघणार आहोत, तत्पूर्वी टॉस करणं देखील महत्त्वाचं आहे। श्रीराम कसराळी आणि 11 मंगलमूर्ती विराटन संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय। एकोणनव्वद धावांचं लक्ष्य आता जयप्रकाश एडवन टीम कशी पूर्ण करेल। दोन्ही संघाचे कॅप्टन हरेश्वर शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। हरेश्वर शेलार आपण टॉससाठी यायचे, त्याचबरोबर 11 मंगलमूर्ती बिरातन। श्रीराम कसराळी संघाचे कॅप्टन टॉससाठी या। आता आणखीन एक धमाल आहे, उद्या फायनल आहे परंतु त्याचा ट्रेलर आज सुरू झालाय। एडवनचा संघ इथे आहे 88 धाबा धाबलकावरती। दोन्ही कॅप्टन श्रीराम कसराळी आणि 11 मंगलमूर्ती। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2025 और फिलहाल और एक बड़ा मुकाबला जिसका टॉस हो रहा है।
काटा असा आवाज आला. चाप विरतन संघाने टॉस जिंकलेला आहे. सर आपण व्यासपीठावरती असण्याच्या बाद थँक्यू सो मच. निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचं कारण क्षेत्ररक्षण. कारण ऊन आहे कडक आणि आम्ही चेस करायला पसंत करतो. जरा मजा येईल. रविवारचा दिवस आणि पाठीराखे दोन्ही संघांकडनं सातत्याने आपण मग आता यापूर्वी एक सामना बघतोय. पाठीराखे असले की क्रिकेट खेळायला मजा येतं. हो नक्कीच. सपोर्ट असला का खेळायला मजा येते. फिल्डिंग फिल्डिंग बॅटिंग करायची किती धाबा एक मापक आव्हान असेल. 60 ते 70. इथे महत्त्वाचा सामना आहे. 60 ते 70 धावांचा ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल या मॅचमध्ये. श्रीराम कसाळी संघाकडनं मैदानावरती 89 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. तो देखील सामना महत्त्वाचा असेल. विराटन संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कसाळी संघाला बॅटिंग करायची आहे आणि आता इथे पाठीराखे त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. दोन्ही संघांसाठी पाठीराखे आहेत. अर्थात एडवनचा संघ असला त्यामुळे गावातलेच आपले खेळाडू आहेत आणि दोन्ही संघाच्या कॅप्टननी सांगितले की शेवटी जिंकणार कोण आहे. शेवटी जिंकणार कोण आहे तर कोण जिंकणार आहे. आवाज येत नाही. कोण जिंकणार आहे. एडवनचा संघ जिंकणार. तेव्हा आवाज आपण बघूया. बोला गणपती बाप्पा. जयप्रकाश एडवनचा संघ जिंकला तर प्रवीण केणी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 89 धावांचा पाठलाग. मजा येणार आहे मॅचला, यात काय शंका नाहीये. मोठ्या संख्येने प्रत्येक गॅलरीमध्ये आता प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. फायनल आज आहे की उद्या मला प्रश्न पडला आहे. इतके प्रेक्षक आज या ठिकाणी आलेले आहेत. सुट्टीचा दिवस आहे. उद्या ओपन म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये धुरंधर या मैदानावरती येतील. 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रवीणजी केणी यांच्या माध्यमातून जयप्रकाश एडवनचा संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर तरे देखील या ठिकाणी काही पारितोषिक ते आमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कुंदन जरा तुमचा पण आवाज येऊ द्या. एकदा डीजे मास्तर एक गाणं घेऊया, त्यानंतर लगेचच 89 धावांचा पाठलाग बघायला मिळेल. मजा येणार मॅच मध्ये. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. फिलहाल इंटरेस्टिंग मैच जरूर देखने का मौका मिलेगा दर्शकों को. टारगेट बहुत बड़ा है. 89 धावांचा पाठलाग. प्रमोद काय वाटतं ज्या पद्धतीनं जयप्रकाश एडवान्सचे आघाडीचे फलंदाज टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानात दाखल झालेत. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तेवढाच ताकदीचे पाहायला मिळतात. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही आहे. आता मात्र जयप्रकाश एडवन टीमला तो सामना आठवावा लागेल. दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि 434 धावा 50 षटकांमध्ये चेस झाल्या होत्या. हे आपण पाहिलं, तो वर्ल्ड रेकॉर्ड ठरला गेला. मितेश तरे 6 बॉल 6 षटकार जर आले तर वीरेंद्र तरे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे शुभमजी पादेसाहेब या स्पर्धेचे प्रणेते यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रवीण केणी यांच्याकडून 2 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. ही ऊर्जा दिली जाते. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया सेकंड इनिंगला सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मृदुल पाटील एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. वेग फार होता आणि सावध पवित्रा घेत यावेळेला आपण पाहतायत 1 रन मिळेल. यस अंपायर्स कॉल का. यस अंपायर्स कॉल आहे. रेफर केले गेले. कमरेच्या वरती होता का हा बॉल हे मात्र चेक केलं जाईल. नाट्यमय सुरुवात झाली असं वाटतं. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती टीव्ही अंपायर बिझी झालेले आहेत. प्रवीण केणींच्या चेहऱ्यावरती आज ते बोललेलं आहे. बघूया काय घडतंय मैदानावरती. बक्षिसांचे काय राहत. शुभम पंते 5,000 रुपये मितेशसाठी आहेत. जर त्याने 6 षटकार ठोठावले तर
प्रवीण केणी जर प्रकाश एडमंडचा संघ जिंकला 5,000 रुपये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणी या ठिकाणी मैदानातले दोन्ही बॅट्समन आहेत, जर 2 षटकार टोटवले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रवीण केणी यांच्या माध्यमातून. बक्षिसांची अक्षरशः खैरात होते. मैदानावरती आवश्यकता आहे ती 89 धाबांची. 89 इज द टार्गेट. महत्त्वाचा सामना. मितेश एक महत्त्वाचा खेळ मितेचा असेल, त्याचबरोबर जल आणि मृदुल ही जोडी एकमेकांविरुद्ध आहे. गोलंदाजी मार्कवरती मृदुल. बॅट शेकर, चेंडू सीमारेषा दिशेनं, सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर. तमाम प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत. अतिशय जबरदस्त कामगिरी. यष्ट्यांच्या मागे थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी थांबवलाय. फक्त थांबवलं नाही तर या 3 धाबा वाचवलेत. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड पण आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या गेल्या. ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग. 2 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मितेश आणि जल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल ह्या वेळेला पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जाणारा थर्ड मॅनला फार वेगाने सरळ चेंडू निघून जाईल. नशिबाचा चौकार. 4 रन. अरे हे काय या पोराने एक कडं बनवलं इकडे आमच्या भोवती आणि काय टाळ्या वाजवत आहे. वा, टाळ्यांचा गजर पण होतोय. धावफलक धावा 19. सर्व जी लहान लहान मुलं आहेत ते आज टी शर्ट परिधान करून आलेली आहेत. एन्जॉय करतात प्रत्येक मोमेंट. गाबाची जर्सी आहे ही मिळण्याकरता देखील भाग्य लागतं. जर्सी मिळवण्याकरता देखील भाग्य लागतं. ओ माय गॉड. मोये मोये. हे प्रभू. नितेशचा चेहरा बघा. नितेशचा चेहरा. नितेश कदम आमचे पंच आहेत. ओ माय गॉड. मृदुलचा चेंडू होता. इथे आपण बघितलं तर स्लोबोरवर टाकला. कॉपी एकमेकाला करता. यापूर्वी देखील आपण बघितलं. यापूर्वी देखील मला शेवटच्या षटकांमध्ये अशा प्रकारचं नाट्य घडलं होतं. आणि आता जाऊन बघा खांद्यावरती मृदुलचा हात टाकला जातोय. 1 नाही 2 हात आलेले आहेत. योग्य मिळालेली 7. योग्य वेळ दिलेले या ठिकाणी 7 अतिशय महत्त्वाचे आहे. आणि योग्य वेळेला तुमच्या पाठीवरती आलेला हात देखील महत्वाचा आहे. एक दुसऱ्यांना साथ देत असेल म्हणजे 7 धावा दाबोलकावरती. हा चेंडू परत टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा. चेंडू फ्रीट आहे. आणि आता मोठा फटका येणार का? मितेश सायकरेनला धोकादायक फलंदाज. 6 षटकार टोटवले तर शुभम पाध्ये यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. मृदुलचं हे अतिशय महत्वाचं षटक आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नाही 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 नाही. हा चेंडू खूप सुंदर होता. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी जाऊन संख्या पोहोचली 9 वरती. 9 धावा दाबोलकावर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फ्री हिटच्या बॉलवर मात्र मितेश तरे खेळू शकले नाहीत. आणि तेवढाच मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला मिस्टर मृदुल पाटीलच्या माध्यमातून. कुणाल आणि हर्षल आले 2 बंधू. मृदुलला सांगितलं मात्र तुला अशा प्रकारची लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल. आणि त्यानंतरचा कानमंत्र मात्र अप्रतिम पाहायला मिळतो. मितेश तरे नो डाऊट अबाउट इट. अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज संपूर्ण मात्र दारोमदार आहे. यावेळेला मात्र अनुभवी फलंदाज काय तडकाय मितेश तरेच्या बॅटमधून. टायगर अभी जिंदा है. यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. समोरचा गोलंदाज कोण आहे मला ठाऊक नाहीये. माझी मी गुणवत्ता सिद्ध करेन. या वेळेला जबरदस्त ग्रेट टायमिंग. टायगर अभी जिंदा आहे मितेश तरे. निश्चितच प्रमोद अप्रतिम फटका होता. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी पुन्हा एकदा ऐकून घ्यायची आहे. प्रवीण केणी 100 रुपयाचा पारितोषिक आले. मितेश सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. आणि हा फटका आणि हा षटकार तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्याचा गजर होऊन जाऊ द्या. शानदार बॅटिंग करत असताना मैदानावरती मितेश.
अबे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, चेंडूच्या खाली येणार का, झेल होणार का? झेल तर टिपला गेलेला नाहीये. 2 धाबा पूर्ण केले गेलेले आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता बरोबर 17 वरती. 17 धाबा, 49 धावांचा पाठलाग. मैदानावरती 2 एडवनचे संघ खेळत आहेत आणि 2 भागांमध्ये झुंज बघायला मी तेच महत्वाचं आहे. मितेश अतिशय महत्वाचा आहे. तो जर विकेटवरती प्रमोद थांबला तर हा सामना रोमहर्षक व्हायला काय हरकत नाहीये, मजा येईल. या मॅच मध्ये रन झालेले आहेत ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 रन झालेले आहेत. 89 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला वेळेकडे सुद्धा लक्ष द्या, घड्याळाकडे सुद्धा लक्ष द्या. सामना रंगतदार स्थितीमध्ये जरूर आहे, परंतु काय या ठिकाणी खेळ सुरू आहे. जलपानासाठी खेळ थांबला होता, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच सुरू होतोय. धाबल का धाबा 17 आहेत. मृदुल महत्वाचं षटक पहिल्या षटकाचा पहिल्या षटकामध्ये 17 धाबा त्याने खर्च केल्या. मितेश खेळतोय 15 वरती, 6 चेंडूमध्ये 15. या 15 धाबा त्याच्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि मितेशसाठी त्याचे पाठीराखे समर्थक निश्चितच देत आहेत. एडविन साहेब आज पाठीराखे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. SP बॉईज ट्रॉफी 2025 गोलंदाजी मार्कवरती राज. जल 1 वरती, धावसंख्या 17. ऑफ साईडला थर्ड कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू आहे आणि वाईट बॉलचा इशारा. डोक्यावरून चेंडू गेलाय. वाईट बॉलनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. बिनबाद 18. जरूर दबाव आहे. पहिल्या षटकाचा दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय राजच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 89 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळाली. इथून ऑन साईडला जरूर खेळले गेले, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. इथून जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना षटकार चौकार पाहायला मिळतील का? प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना चहू बाजूने आपण पाहत आहेत. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक डोळ्यासमोर दिसताना पाहायला मिळत आहेत, कारण ही कडवी झुंज आहे, कडवी लढत पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. ओ माय गॉड, कडवी झुंज निश्चितच आहे, यात काय शंका नाही. अटीतटीचा सामना. या खेळाडूवरती सगळ्यांची नजर असणार आहे. मितेश जो 15 वरती घेतोय, जल 2 वरती, धावसंख्या 20 आणि आतापर्यंत आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत. मितेश 55 पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर एक छोटासा प्रश्न त्यानं विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि तो पुन्हा एकदा समोरच्या संघाला उत्तर देण्याकरता स्ट्रायकरेनला आलेला आहे. मितेश तरे लयबद्ध झालाय. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू विकेट किपर भाविकच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना राजचा हा पहिला बॉल डॉट येतोय. रन संख्या 20 रन बगैर किसी नुकसान के ओवर दूसरा प्रगति पर है. 9 गेंदों में 20 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. टप्पा खाने के बाद चाल, बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करे. समर्थक बहुत खुश, तालियां बजा रहे हैं. अब बल्लेबाज मितेश के ऊपर दबाव, मोमेंटम धीरे धीरे बिल्डिंग करने वाली टीम की तरफ बढ़ रहा है. एडमंड की 2 टीमें बीच मैदान पर है. शानदार गेंदबाजी राज द्वारा. खूप चांगला लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. राज आपल्या गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस, वॉटर डिलिव्हरी.
ग्रेट बॉलिंग, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले, विश्वसनीय गोलंदाजी याला म्हणतात. कर्णधाराने मात्र राजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला आणि आतापर्यंत राजने राज्य केलंय मितेश तरेच्या अगेन्स्ट. खूप चांगली गोलंदाजी. बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. फार कमी प्रमाणात रबर बॉलमध्ये पाहायला मिळतं. टेनिस बॉल एका वेळेला आपण पाहू शकता टेनिस बॉलमध्ये, परंतु रबर बॉलमध्ये बॅक ऑफ द हँड. या वेळेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला. पहिला वाईट बॉल होता, त्यानंतर नो बॉल. मात्र 1 रन मिळेल, फ्री हिटचा सिग्नल असेल. या बॉलवर मात्र पुरेपूर संधी आहे. 21 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. भगवान जब एक दरवाजा बंद करते हैं तो दूसरा जरूर खुलता है, तो ये मौका है दे घुमा के खेलने के लिए बल्लेबाज मितेश के लिए. राज के 4 गेंदों में केवल 4 रन. इस ओवर में राज ने खामोश जरूर रखा है, लेकिन अब मौका है इस बार बल्लेबाज को अपने बाजू खोलने के लिए. 10 गेंदों में 15 पर खेल रहे हैं. स्कोर 21 बगैर किसी नुकसान के. ऑनसेट पर फैली हुई फील्ड है. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद. सेलिब्रेशन कर रहे हैं, दिमाग की बत्ती को जलाइए. ये नो बॉल का इशारा होता इससे पहले. विकेट कीपर देखिए, विकेट कीपर सेलिब्रेशन कर रहे हैं और कोई नुकसान नहीं. बिल्कुल बाहरी किनारा लगा था, उनको लगा और उसके बाद में पता चला कि ये देखिए क्या हुआ था. ये सेलिब्रेशन है. मितेश का विकेट, मितेश भी घूम रहे थे. बहुत कुछ हुआ भाई इस मैदान पर. या वेळेला पुन्हा एकदा नो बॉल, बाउन्स, सवाक्याच्या बाहेर बाउन्स आणि त्यामुळे मात्र वाईड नो नो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 22 धावा. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. वाईड नो आल्यानंतर सुद्धा फक्त 5 धावा खर्च केलेत आतापर्यंत गोलंदाज राजने. जी हाँ, इस वक्त केवल 5 रन, बहुत सारे वाइट बॉल. मतलब गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं हो रहा है. इस बार भी खेलने की कोई कोशिश नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, आखिर गेंद पर बिंदी है. मैं समीकरण आपको जरूर बताऊंगा, इससे पहले कंपैरिजन क्या है और चैलेंज किया गया, चैलेंज किया गया. प्रमोद, तब तक हम चर्चा करेंगे 2 ओवर की जो कहानी थी जिसमें 20 रन बनाए थे. अशोकपुरी टीम ने 20 रन बनाए थे और एक बार फिर जयप्रकाश एडवन ने 22 बनाए. अभी ये डिसीजन आना बाकी है. वैसे आखिर के 3 ओवर में रन बने, 2 ओवर में ज्यादा रन नहीं है. अभी कहानी बराबर चल रही है. ॲब्सोल्युटली राईट. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 17, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. बॅटिंग करणारा संघ जयप्रकाश एडवन टीम आपल्याला पाहायला मिळते आणि एका साईडला आपण पाहू शकतायत क्रियांश 11 आशापुरी एडवन. 18 बॉल आणि 67 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 67 रन हे सामन्याचं समीकरण. स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. SP बॉयज ट्रॉफी 2025. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत हिरवळ अशा मैदानात. चला, वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा विनंती करेन. क्रियांश 11 आशापुरी एडवन टीम. अठरा बॉल आणि 67 धावा. बावीस धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ. 11ची सरासरी आतापर्यंत. 18 बॉल 67 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास आता कुठेतरी द्विगुणित होईल का याकडे लक्ष असणार आहे. चला, घाई करा, कारण या मॅचला जवळजवळ 1 तासाच्या वरती 1 तास आणि 15 मिनिटे लागलेली आहेत. त्यामुळे थोडंसं टाइम कव्हर करा. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. फुलटॉस बॉल होता, मात्र यावेळेला पुरेपूर संधी होती. ही संधी वारंवार येणार नाहीये. या संधीचं सोनं करण्याची गरज आहे आणि ते मात्र यावेळेला आपण पाहताय. चेंडूला हुलकावणी दिली, सरळ चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. और जितने बिंदी गेंदे आएंगे उतना प्रेशर जो है ना बल्लेबाजों के ऊपर और बढ़ने वाला है. यहाँ से वो बड़े स्ट्रोक चाहिए. रितेश गेंदबाजी कर रहे. पहली गेंद बिंदी गेंद है. स्कोर 22 बगैर किसी नुकसान के. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. फुल टॉस पर गेंद बॉल के बाद 6 रन. कड़क शॉट. जय प्रकाश संघास
जबरदस्त प्रहार केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा, 28 रन. अतिशय चांगला फटका होता. लो फुलटॉस बॉल, कधी कधी विकेट सुद्धा मिळते या लो फुलटॉस बॉलवर, परंतु जी बॅटिंग करण्याची कला आहे ती जलकडे आहे. चांगला फटका खेळला गेला होता, खिचून मारला होता. और प्रमोद, जल है तो कल है. यहाँ से और 2-3 बड़े स्ट्रोक लगाएंगे ना तो मैच में मजा आएगा. येस, ॲब्सोल्युटली राईट. 2 ते 3 षटकार जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतो. 28 रन. बॉल तयार रितेश. रितेशचा बॉल या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट चेंडूच्या मेरिटवर येऊन खेळले नाहीत आणि त्याचाच फायदा रितेशला मिळाला. सरळ चेंडू भाविकच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल, ग्रेट डिलिव्हरी. और हर गेंद जो है ना बिल्कुल अब काउंट होने वाले, क्योंकि आपके पास गेंदें ज़्यादा नहीं है. 3 गेंदों में आपने इस ओवर में केवल 6 रन बनाए हैं. स्कोर 28 रन बगैर किसी नुकसान के. इस बार बल्ले का किनारा, गेंद बाउंड्री की तरफ जा रहे हैं, पीछे खिलाड़ी है. अब मितेश आए, अब मजा आएगा, क्योंकि एक ऐसे खिलाड़ी वो बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते, तकनीक अच्छी है. जल बहुत अच्छे खिलाड़ी है, उनके पास अनुभव नहीं है. नौजवान खिलाड़ी रितेश के 4 गेंदों में 7 रन और तीसरे ओवर में 17 आए थे. क्या अभी 2 बड़े स्ट्रोक आएंगे ना तो मैच में बिल्कुल बने रहेंगे. यहां एक बार फिर जयप्रकाश एडमान के बल्लेबाज. फुलटॉस बॉल, मितेश तरे सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिले, डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. आमच्या लाड तेज टॉस गेंद पर जबरदस्त प्रहार. बहुत अच्छे गेंद और बढ़िया गेंदबाजी रितेश द्वारा. 6 बिंदी गेंदें जो है ना बिल्कुल आपको काटे की तरफ चुभ रही है. 3 ओवर का खेल, स्कोर टोटल बन गया है कुल मिलाकर 35. तीसरा ओवर तक 17 आए थे. इस ओवर में कितने रन आए वो भी देखा जाएगा. केवल 13 रन आए. अगर यहां और एक बड़ा स्ट्रोक आता तो मैच में मजा आता. 12 गेंदे 54 चाहिए, तो आखिर के 2 ओवर में 24 और 27 ये जो रन जो ना बिल्कुल अभी बचे हुए ना वो आखिर के 2 ओवर में आए थे. क्या आप बना पाएंगे? मितेश है बीच मैदान के अंदर. 12 गेंदों में 54 चाहिए. 12 चेंडू 54 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डीजे मास्टरला ऐकूया. वर्सेस 11 मंगलमूर्ती विराथन. दोन्ही टीम मात्र बलाढ्य आहेत. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. जवळजवळ 1.5 तास या मॅचला होईल. अजून 2 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 54 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज मृदुल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओर द विकेटने. मृदुलचा बॉल यावेळेला जलचा स्टायलिश शॉट. काय फटका खेळलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. व्हॉट अ शॉट. है क्या बल्लेबाजी कर रहे हैं. 15 पर पहुंच चुका है. स्कोर 41 बगैर किसी नुकसान के. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है, तो इसी ओवर में मृदुल को टारगेट करना पड़ेगा. बढ़िया लाइन. आगे एक बार फिर गेंदबाजी बैकफुट पर खेलने की कोशिश. बीट किया
इस बार मधुन ने कम बैक करने का पूरा प्रयास करे। अब जाकर मितेश आके उनको समझाएंगे। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था। पहले शफल हुए, उसके बाद में गेंदबाज ने फॉलो किया, लेग स्टंप के बाहर चले गए, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। गुड कमबॅक, गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. 10 बॉल 48 रनची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सुपर टायमिंग, 4 रन मिळतील. लॉंग स्टॉप रिझनला चौकार. का खेल 44 रनों की जरूरत है। जल खेल रहे, बहुत ही बढ़िया शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। अब इनकी गाड़ी पटरी पर आ गई है, मृदुल के ऊपर हमला कर रहे हैं। इस पर टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए, गेंद रॉन्ग बाउंड्री की तरफ चलेगी, खिलाड़ी तैनात है, एक के ऊपर निर्भर रहेंगे। 8 गेंदों का खेल आना बाकी, 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जो कुछ करेंगे वो मितेश करेंगे। मितेश के पास वो काबिल थे, सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने मृदुल है, मैं छक्का कैसे मारूं, ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। मितेश भाई, अब आपका समय आ गया, आपको यहां से वो बड़े स्ट्रोक खेलने होंगे, तभी जाकर आगे खेलने का मौका मिलेगा। या वेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. ग्रेट डिलिव्हरी, काय गोलंदाजी केली आतापर्यंत. षटक क्रमांक 4, 5 बॉलचा खेळ झालाय, 46 रन झालेले आहेत. मात्र आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता आहे. वेळा ऑन साईडला स्लोवर वन चेंडू होता, ओळखलं होतं बॉलला. फाईन लेगला खेळले गेले, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, बॅकअप चांगला मिळतोय आणि तत्पूर्वी पाहता पाहता 2 रन्स जरूर मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बॉल 41 रनची आवश्यकता. शुभम पाध्ये खुश असतील, कारण आपण इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये बघितलं तर सचिन सचिनचा आवाज येतो, आज मृदुलचा आवाज येतोय. हे क्रिकेटच्या म्हणजे टेनिस क्रिकेट असेल किंवा आपण बघितलं तर रबर बॉलचं क्रिकेट फार कमी वेळा बघायला मिळते. आज हा आवाज काय सांगतो ती स्पर्धा कमालीची प्रमोद यशस्वी ठरते. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे प्रत्येक स्टँड जो आहे तो हाऊसफुल झालेला आहे. अतिशय धाबा धापलकावरती आहेत. सचिन रस तो ओवर 30 रन, बहुत ही शानदार गेंदबाजी रही मृदुल के पहले ओवर में। और अब हमें गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया, कैच आउट, जल्दी पाट गॉन। बॉल आणि 40 रनची आवश्यकता. मैंने सुना कि चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है। बढ़िया लाइन, लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट, एंगल बहुत अच्छा है।
मिथिस नॉस्टेकरन पर इस मुकाबले में बढ़िया बैटल देखने का मौका मिला। 4 गेंदे 40, तो मतलब गेंदबाजों ने प्रमोद अपना काम किया है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ये देखिए तालियों की आवाज आ रही है, तालियों की आवाज आप सुन रहे हैं, तालियां बज रही है, शिट्टियां बज रही है, इनको पता चल चुका है कि ये मैच अपने पक्ष में आ गया। 3 बॉल आता उर्वरित शेष राहिलेत. इथून मात्र अप्रतिम डावकर आता जो गोलंदाजांनी मात्र या पिचवर जबरदस्त गोलंदाजी केले. कालच्या दिवसात आपण धीरजला पाहिलं असेल जबरदस्त गोलंदाजी करताना, मंगलमूर्ती विराटन टीमचा धर्मेशला आपण पाहिलं, आता भावेशला आपण पाहत आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. मी सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 49 लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाचा ताबा सोडायचा आहे. सामन्याला सुरुवात होईल. जबरदस्त क्रिकेट आपण पाहू शकलात. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. SP बॉयज ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आपण. चला मैदानाचा ताबा सोडायचा आहे. चला मॅच लगेच स्टार्ट करूया आपण. सामना 4 षटकांचा असेल याची दखल घ्यायची आहे.